हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या विरुद्ध सरकार आहे आणि जिथे जिथे लोकांचं नुकसान होतं, जिथे जिथे लोकांच्या वरती कठीण परिस्थिती येते, तिथे सरकारने प्रामुख्याने या पूरग्रस्तांचे किंवा स्थलांतरित लोकांचा पाठराखण करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पण आपल्याला अशी उलटी परिस्थिती दिसते की या लोकांचा पुराशी सामना संपला की मग एक वेगळा लढा सरकारशी चालू होतो, मदत मिळून गेला, जी त्यांचा हक्क आहे, जो त्यांचा अधिकार आहे. पण ती मदत पण सरकार नाही देत आणि हे एक खूप चुकीची बाब आहे आणि ह्या सरकारचा निष्काळजीपणा त्यांना मागे पडणार आहे असं मला नक्कीच वाटतं. तर तुमच्याकडून कशा पद्धतीने आता मागणी करण्यात येणार आहे किंवा याच्याबद्दल? सगळ्यात पहिले जे पूरग्रस्त आहेत आणि जे स्थलांतरित झालेली लोक आहेत किंवा ज्यांचं नुकसान झालेलं आहे पुरांना, त्यांना भेटून त्यांच्या समस्या, त्यांची परिस्थिती काय, नुकसान कोणत्या प्रकारचं झालंय, नुकसान कोणत्या परिस्थितीचं झालंय हे समजून त्याचा आढावा घेऊन मग त्या सगळ्यांना एकत्र करून एक राज्य सरकारकडे मागणी केली जाईल. पण आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला लागणार आहे की राज्य सरकार सहज हाताने मदत करत नाही आणि मदत द्यायला पण पूरग्रस्तांना नकार करते, हे आपल्याला इतिहास सांगतो. तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं असेल तर नांदेड जिल्हा घ्या. 2024 मध्ये जो पुरामुळे नुकसान झालं होतं त्याचे पैसे 2025 पर्यंत आले नव्हते आणि ते पैसे मिळवून द्यायला वंचित बहुजन आघाडीच्या फारुख सरांना 3 दिवस आमरण उपोषण करावं लागलं. आणि ही परिस्थिती आहे आपल्या समोर की 2024चे पण अजून पर्यंत पैसे आले नाहीये, तर 2025चे पैसे सरकारकडनं काढून या पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये टाकून द्यायला एक लढा उभा करायला लागणार आहे. पण तो लढा उभा करायला आम्ही पूर्णपणे तयार येतो आणि पूरग्रस्तांना मदत ही पोहोचवण्यासाठी आम्ही तयार आहोत. राज्य सरकारकडे पैसे नाहीयेत अशा पद्धतीची पण वक्तव्य येत आहेत. अजितदादा सुद्धा स्वतः म्हणतायत की त्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी. राज्य सरकारकडे पैसे नाहीयेत असा भाग नाहीये. आपण सर्वच दरवर्षीचं बजेट बघतो आणि आपल्या सर्वांना अंदाज येतो. आणि त्याचबरोबर जेव्हा राज्य सरकार एका बाजूला म्हणतं की आमच्याकडे पूरग्रस्तांना द्यायला मदत नाही आणि पैसे नाहीयेत, तेव्हा आपण अख्ख्या राज्य सरकारची तिजोरी ब्रँडिंग आणि बॅनर्स वरती महाराष्ट्रभर खाली केलेली बघतो. तर याच बरोबर आपल्याला कळेल की पूरग्रस्तांकडे राज्य सरकार कोणत्या नजरेने बघतंय.